स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स युनिट 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आज आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन इन वन व्हेरिएबल या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. युनिट 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजे एक्चुअल समीकरणे. बघूया आता मी काही ते उदाहरणं दिलेले आहेत मुलांनो, ते आपण सोडूया. ही अशी उदाहरणं आहेत. इथं x अधिक 4 बरोबर 9 दिलेला आहे. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढताना x बरोबर हे x आणि 4 ह्यांच्यामध्ये बेरीज आहे आणि बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलं की हे बेरजेचं रूपांतर वजाबाकीमध्ये होणार आहे. म्हणजेच 9 वजा 4. मग x बरोबर 9तनं 4 गेले किती राहिले मुलांनो? 5. पुढे x वजा 2 बरोबर 7. x ला 2 काय आहेत? वजा आहेत. ते तिकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? अधिक. म्हणजे x बरोबर 7 अधिक 2 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे? 9. ओके, म्हणजे हे आपलं x बरोबर किती आलं? 5. पुन्हा x बरोबर किती आलं? 9. आपण जर ताळा केला, x ची किंमत 5 घेतली, 5 आणि 4 9. पुन्हा x ची किंमत 9 घेतली, 9तनं 2 गेले 7. आता इथे बघा x बरोबर x ला 3 काय आहेत? भागिले. इकडे आल्यानंतर काय होणार? गुणिले. 4 गुणिले 3 म्हणजे x बरोबर 4 त्रिक 12. आता 4 आणि x ह्याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? तर गुणिले आणि ते बरोबर चिन्हाच्या इकडे गेले की भागिले. x बरोबर 24 भागिले 4 म्हणजे 4 सक 24 हे आलं आपलं उत्तर 6. ओके, आता ताळा केला तर 4 गुणिले x ची किंमत सांगितली 6 चौक 24 आणि x ची किंमत 12 घेतली, 12 भागिले 3 केलं तर 3 चौक 12 म्हणजे किती आलं आपलं उत्तर मुलांनो? तर हे 12. पुढचा टॉपिक आहे सोल्युशन ऑफ इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक्चुअल समीकरणांची उकल. बघूया आपण. इथे गणित दिलेलं आहे 2x वजा 3 कंसात बरोबर 3/5 कंसात x अधिक 4. आता आधी आपण हे करूया, दुसरं पद घेऊया आधी. 3/5 हे काय आहेत? भागिले. 3 ला 5 कसे आहेत? भागिले. ते इकडे आल्यानंतर काय होणार? ह्या 2 ला गुणिले. म्हणजे बघा समीकरण 5 गुणिले 2 कंसात x वजा 3 बरोबर 3 कंसात x अधिक 4 झालं. आता 5 दुनी 10 x वजा 3 बरोबर 3 x अधिक 4. आता हे कंसाच्या बाहेर संख्या आहेत, त्याने ह्या कंसातल्या आतल्या दोन संख्येला गुणायचं. ते कसं? 10 ना आधी x ला गुणायचं, पुन्हा वजा चिन्ह देऊन, वजा चिन्ह आहे इथे म्हणून वजा चिन्ह देऊन 10 न परत 3 ला. ते कसं? बघा 10 गुणिले x 10 x वजा हे वजा चिन्ह 10 त्रिक 30 बरोबर. आता पुन्हा तसंच 3 गुणिले x आणि 3 गुणिले 4. आता इथं कोणतं चिन्ह येणार? अधिक बरोबर. 3 गुणिले x 3x अधिक 4 त्रिक 12 बरोबर. आता आपण हे काय बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे x हे काय आहेत? चल समीकरणे आहेत, चल आहेत. मग ते चल आपण एकत्र घेऊया. कसं? 10x ह्या 3 ला कोणतं चिन्ह आहे मुलांनो? अधिक. ते इकडे गेल्यानंतर काय होणार? वजा. वजा 3x आलं का? पुन्हा 12 आहे तसंच राहणार. आता हे 10x ला वजा 30 कसं आहे? वजा आहे. ते इकडे गेल्यानंतर अधिक 30 करूया आपण. 10 मधून 3 गेले किती राहिले? 7x बरोबर 12 अधिक 30 42. 7 आणि x मध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकार. मग x इकडे गेल्यानंतर भागिले. 42 भागिले 7. मग काय उत्तर आलं? 7 सकून 42. आता इथं गणित आहे बघा. 9x वजा 4 बरोबर 6x अधिक 29. आपण करूया x पद एकत्र घेऊया. 9x ह्या 6 ला कोणतं चिन्ह आहे? अधिक. ते इकडे गेल्यानंतर वजा. वजा 6x बरोबर अधिक 29 आहे तसंच. हे वजा 4 इकडे आल्यानंतर अधिक 4 होणार बरोबर. 9तनं 6 गेले किती राहिले? 3x बरोबर 29 अधिक 4 किती झालं? 33 बरोबर. पुन्हा इकडं 3 गुणिले x आहे बरोबर 33 आहे. 3 आणि x मध्ये गुणाकाराचा चिन्ह आहे, तिकडे आल्यानंतर भागिले. x बरोबर 33 भागिले 3. मग x बरोबर 3 एक्के 3 3 एक्के 3. x ची किंमत किती आली मुलांना? आपल्या 11. आता पुढे एक गणित घेऊया आपण बघा. 2/3 अधिक
5 बरोबर 4. मुलांनो, जरा इथे आपण डायरेक्टली हे भागाकार आहे म्हणून इकडं गुणाकार करता येणार नाही. आधी ह्याचा छेद समान केला पाहिजे. मग छेद समान करण्यासाठी इथं छेद 1 आहे. मग ह्या छेद समान आपल्या होण्यासाठी इथे पण 3 हा छेद आलाच पाहिजे. म्हणजे याचा 3 आहे म्हणजे इथे 3 आला पाहिजे. म्हणून आपण वरती पण कितीनं गुणणार आहोत? 3नं. म्हणजे कसं बघा, 2/3 अधिक 5 गुणिले 3 आणि 1 गुणिले 3 बरोबर 4. 2/3 अधिक 5 त्रिक 15 छेद 3 एके 3 बरोबर 4. म्हणजे आता आपलं समीकरण काय झालं? 2 अधिक 15 छेद 3 बरोबर 4. छेद समान झाला ना. आता 3 इकडे भागिले आहेत. आता आपण गुणिले घेऊ शकतो आपण. 2 अधिक 15 बरोबर 4 गुणिले 3. 2 अधिक 15 बरोबर 4 त्रिक 12. आता हे 15 आहे तसंच ठेवायचं. हे अधिक 2 इकडे गेल्यानंतर काय होणार आहेत? वजा. म्हणजे 12 वजा 2. मग 15 बरोबर 12तनं 2 गेले 10 राहिले. आता 15 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. तिकडे गेल्यानंतर भागिले. मग आपण भाग घालवला. 5नं भाग जातो. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. म्हणजे आपली ची किंमत किती आली? 2/3. आता अशा पद्धतीचं गणित सहसा भरपूर वेळा म्हणजे दिलं जातं. x वजा 3 एका कंसात छेद x वजा 2 बरोबर 5/4. आपण काय करायचं? हा तिरकस गुणाकार करायचा. असं म्हणजे x वजा 7ला 4नं गुणायचं. 4 कंसात x वजा 7 बरोबर 5 कंसात x वजा 2. आता माहिती आहे तुम्हाला, ह्या 4नं आधी ह्या 2 संख्यांना गुणायचं. कंसाच्या बाहेर जर संख्या असेल तर आतल्या कंसातल्या संख्यांना त्यांनी गुणायचं. म्हणजे 4 गुणिले x 4x वजा 7 चोक 28 बरोबर 5 गुणिले x 5x 5 दुनी 10. आलं आपलं समीकरण हे मुलांनो. आता बघा, आता काय करायचं? हे 4x आपण पलीकडे नेऊया. पण वजा 28 आहे तसंच ठेवायचं. चिन्ह बदलायचं नाही. आणि हे वजा आहे, हे वजाचं अधिक होणार. म्हणजे अधिक 10 संख्या एकत्र घेतलं चलचल. मग 5x आहे तसंच घेतलं आणि हे वजा 4 आहे ते इकडं आल्यानंतर हे अधिक 4 आहे इकडं आल्यानंतर वजा 4x. मग एका संख्येला वजा एका संख्येला अधिक असं जर असेल तर हे दोघांची काय होते मुलांनो? वजा बाकी होते, पण चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे 28 मधनं 10 गेले, इथे राहिले 18, पण चिन्ह मोठी संख्या कोणती आहे? 28. म्हणून त्याचं चिन्ह ह्या 18ला आलं. बरोबर 5x मधनं 4x गेले, राहिले x. म्हणजेच तुमची x ची किंमत आली वजा 18. x बरोबर वजा 18.